दादा खिंडकर पोलिसांना शरण गेलाय। गुन्हा दाखल होताच दादा खिंडकर पोलिसांना शरण गेलाय। दादा खिंडकरांचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ आता व्हायरल झालाय। दादा खिंडकर बीड पोलिसांना शरण गेलाय। दादा खिंडकरसह मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपहरण आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओंकार सातपुतेला मारहाण प्रकरणी दादा खिंडकरसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पिंपळनेर पोलीस ठाण्यात रात्री 3 वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दादा खिंडकर हा धनंजय देशमुखांचा साडू आहे। ओंकार सातपुतेला मारहाण करतानाचा दादा खिंडकर आणि सहकार्यांचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर बीडमधील राजकारण तापलंय। अपहरण आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय। दादा खिंडकरसह मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर गुन्हा दाखल होताच दादा खिंडकर आता पोलिसांना शरण गेलाय। दादा खिंडकरांचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल झालाय। दादा खिंडकर बीड पोलिसांना शरण गेलाय। दादा खिंडकरांचा मारहाण करतानाचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यानंतर गुन्हा दाखल होताच दादा खिंडकर स्वतः पोलिसांना शरण गेलाय। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। दादा खिंडकर पोलिसांना शरण गेलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।